नमस्कार. आज आपण मराठी साहित्यातील विद्रोह ही जी संकल्पना आहे ही संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. विद्रोह ही जी संकल्पना आहे ही संकल्पना दलित साहित्याने एकंदरीत भारतीय साहित्याला दिलेली फार मोठी देणगी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. साहित्य क्षेत्रामध्ये विकास व विस्तार या दोन संकल्पना मांडल्या जातात. साहित्याचा विकास होतो म्हणजे अंतर्बाह्य बदल होतो आणि विस्तार म्हणजे पुनरावृत्ती, अनुकरण. यात हळूहळू साचेबंदपणा येतो. एखाद्या वाङ्मय प्रकाराचा विकास होतो तेव्हा या साचेबंद रूपाला आव्हान दिले जाते. नव्या जाणीवा, नवे घाट जन्माला येतात. त्याचे वर्णन आपण बंडखोरी, बंड अथवा विद्रोह या अर्थाने आपण करत असतो. विद्रोह म्हणजे परंपरेशी विद्रोह, परंपरागत समाजव्यवस्थेशी विद्रोह. परंपरागत समाजव्यवस्थेशी विद्रोह करणाऱ्या कोणाही कवीची कविता विद्रोही कविता ठरताना आपल्याला पाहायला मिळते. परंपरागत समाजव्यवस्थेशी विद्रोह करत असताना मध्ययुगामध्ये संत ज्ञानेश्वरांनी परंपरागत समाजव्यवस्थेशी विद्रोह केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्या विद्रोहाचे पडसाद त्यांच्या कवितेमध्ये आपल्याला दिसून येतात. अभिव्यक्तीसाठी त्या काळामध्ये शिष्टमान्य असणारी संस्कृत भाषा टाळून त्यावेळी प्रचलित असलेली लोकभाषा मराठी, प्राकृत मराठी या भाषेमध्ये ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाची अथवा आपल्या समग्र साहित्याची निर्मिती ज्ञानेश्वरांनी लोकभाषेमध्ये करून एक प्रकारे विद्रोहाचीच वाट चोखळलेली आपल्याला पाहायला मिळते. आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून आपण केशवसुतांकडे पाहतो. आध्यात्मिक किंवा संत पंत तंत कवितेला छेद देत नव्या वळणाची, नव्या बाजाची, नव्या आशय विषयांची कविता त्यांनी जन्माला घातली. या नवेपणाला विद्रोहाचे अंग असले तरी केशवसुतांची विद्रोही धारणा आणि दलित कवितेची विद्रोही धारणा यात एक महत्वाचा फरक आहे. केशवसुतांच्या विद्रोहामध्ये जुने जाऊ द्या मरणा लागुनी, जाळूनी किंवा पुरुनी टाका असे उद्गार ठासूळ स्वरात प्रकट होतात. 1950 नंतर मराठी कवितेवर जो मार्क्सवादाचा प्रभाव आपल्याला दिसतो त्या वेगळेपणालाही विद्रोही कविता म्हटले पाहिजे. एवढंच नव्हे तर लिटल मॅगझिन चळवळ ने देखील मराठीतील उच्चभ्रू साहित्याविरुद्ध आणि समीक्षेविरुद्ध विद्रोहाचे निशाण फडकवलेले आपल्याला पाहायला मिळते. या चळवळीला ते प्रस्थापितांच्या विरोधी चळवळ म्हणतात, परंतु त्यांचा हा विद्रोह व्यवस्थेविरुद्ध प्रकट न होता तो एखादी व्यक्ती, संस्था, मासिक याविरुद्ध प्रकट होऊ लागला. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर दलित साहित्याचा प्रवाह मराठी साहित्यात आला तेव्हा या साहित्याचे वेगळेपण सांगत असताना विद्रोह हे वेगळे वैशिष्ट्य म्हणून मांडले गेलेले आपल्याला पाहावयास मिळते. मराठी कवितेतील आधुनिकतेचे खरे रूप विद्रोहात्मक आहे. काही कवितेत विद्रोहाची अभिव्यक्ती वैचारिक स्तरावर झाली तर काही मध्ये सामाजिक स्तरावर झालेली आपल्याला पाहावयास मिळते. 1960 नंतर मराठी साहित्यात दाखल झालेला दलित साहित्याचा जो काही प्रवाह आहे या दलित कवितेमध्ये ती सामाजिक स्तरावर दिसते. प्राप्त प्रतिकूल परिस्थितीशी झगडताना कवीला विद्रोहाशिवाय पर्याय दिसत नाही. म्हणून सामाजिक आणि राजकीय परिस्थितीशिवाय केवळ वैयक्तिक स्तरावर विद्रोहाची संकल्पना करणे योग्य ठरेल असे वाटत नाही. विद्रोहाची प्रेरणा परिस्थितीतील अन्यायात व शोषणात आहे असे म्हटले जात असले तरी जेव्हा माणूस या परिस्थितीतून, दास्यातून वर येण्याचा प्रयत्न करतो आणि मानसिक दृष्टीने
स्वतःला समान समजतो तेव्हा त्याला आपल्या हक्काची जाणीव होते. त्यासाठी तो जागृत होतो, संघर्ष करतो. तोच विद्रोहाचा पाया होय. हक्काबद्दल जागृती, संघर्षशील प्रवृत्ती आणि मुक्तीची इच्छा ही विद्रोहाची महत्वाची वैशिष्ट्ये असलेली आपल्याला पाहायला मिळतात. मुक्तीसाठी व्यवस्थेबरोबर संघर्ष करावा लागतो, टक्कर द्यावी लागते. या झगड्यातून वेदना जन्म घेते. वेदनेमुळेच विद्रोह वैयक्तिक पातळीवरून सामाजिक पातळीवर आलेला आपल्याला पाहायला मिळतो. केवळ नकार म्हणजे विद्रोह नाही, पण नकाराशिवाय विद्रोहाला अस्तित्व प्राप्त होत नाही. नकारातून विद्रोहाला शक्ती आणि व्यापकता प्राप्त होते व तो कृतिशीलतेशी जोडला जातो. अर्थात ही नकाराच्या पुढची अवस्था आहे. प्राथमिक निषेधावर आक्रमण करून सक्रिय करणारी ही दृष्टी मूल्यात्मक आहे. विद्रोह एकीकडे क्रूर अन्यायी व्यवस्थेत मानवतेचे संरक्षण करतो, तर दुसरीकडे न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता यांच्या प्रस्थापनेतून मानवी अस्तित्वाला अर्थ प्रदान करतो. म्हणूनच तो मूल्यात्मक असतो. या मूल्यांचा संबंध वास्तव स्थितीशी असतो. त्यामुळेच विद्रोह एक मूल्य म्हणून व एक शास्त्र म्हणून वापरले गेले आहे. व्यवस्थेशी केलेल्या झगड्यातून ही मूल्ये अर्जित केलेली असतात. अशी एकंदरीत विद्रोहाच्या संकल्पनेबद्दल आपल्याला म्हणता येतं. मराठी साहित्यामध्ये ज्या वेळेला आपण विद्रोह या संकल्पनेचा विचार करतो, शब्दकोश मध्ये ज्या वेळेला विद्रोहाची व्याख्या समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तर त्यावेळेला असं लक्षात येतं की विद्रोहाची जी काही आजपर्यंतची काही मांडणी झालेली आहे, ती मांडणी फक्त दलित साहित्यामध्ये ठळकपणे मांडणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीने दलित समाजाला जे आत्मभान दिलं, त्यातून दलित लेखक लिहिता झाला. आपले दुःख, वेदना मांडू लागला. या वेदना मांडत असताना व्यवस्थेला नकार आणि त्याविरुद्ध पेटून उठणे, बंड करणे, ही ती व्यवस्था नाकारणे असे तो करत होता. त्यासाठी तो आपल्या मातृभाषेतूनच आपले दुःख रेखाटताना संताप, चीड, द्वेष त्यात मोठ्या प्रमाणामध्ये दिसत होता. ज्या वेळेला आपण विद्रोहाच्या मांडणीचा विचार करतो, त्यावेळेला आपला असं लक्षात येतं, आधुनिक कवितेमध्ये केशवसुतांनी बंड केलं. त्यासाठी समीक्षकांनी त्यांच्या या बंडाला बंड अथवा विद्रोह असं मांडलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. तर त्याऐवजी त्यांना आधुनिक कवितेचे जनक असं संबोधून विद्रोह या संकल्पनेला बाजूला सारलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एवढंच नव्हे तर केशवसुतानंतर मर्ढेकरांनी कवितेत प्रतिमाच्या अंगानं जो विद्रोह केला, त्या विद्रोहाला सुद्धा म्हणजे त्यांची जे मर्ढेकरांची जर कविता बघितली तर प्रतिमा आणि प्रतीकांच्या अंगानं वेगवेगळ्या प्रकारची प्रतीकं वापरून एक वेगळ्या प्रकारचा विद्रोह मर्ढेकरांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. पण त्याही ठिकाणी प्रस्थापित व्यवस्थेनं मर्ढेकरांच्या कवितेला सुद्धा विद्रोही कविता न म्हणता नवकाव्याचे जनक असं म्हणून विद्रोह संकल्पना ही बाजूला सारलेली आपल्याला पाहायला मिळते. एवढंच नव्हे तर डॉक्टर विजय राजाध्यक्ष यांनी संपादित केलेला साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेला मराठी वाङ्मय कोश समीक्षा संज्ञा खंड 4 यामध्ये सुद्धा विद्रोह या शब्दाची व्याख्या आपण पाहायला ज्या वेळेला जातो, त्यावेळेला त्याच्यासमोर विद्रोह म्हणजे दलित साहित्य अशी व्याख्या केलेली आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद.